नमस्कार मित्रांनो, माझे नाव निधी आहे. मी 24 वर्षांची आहे. गावाकडची देसी मुलगी. माझी उंची 5 फूट 5 इंच आहे. पण जेव्हा साडी नेसते तेव्हा कमरेची ती वक्रता अशी दिसते की पुरुषाची नजर आपोआप थांबते. माझी त्वचा गव्हाळ रंगाची, गुळगुळीत मऊ, जणू दुधात भिजलेला गोळा. डोळे मोठे मोठे काळे आणि ओठ गुलाबी. जेव्हा हसते तेव्हा वाटते की एखाद्या रसाळ आंब्याला चोखण्यासाठी बोलावत आहे. वरून ब्लाऊज घट्ट शिववते, जेणेकरून माझ्या छातीची ती भरलेली दिसावी, पण कधीही जास्त नाही. गावात राहते पण मनात शहरी स्वप्ने आहेत. आज मी तुम्हाला माझी ती गोष्ट सांगते जी माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होती. लक्षपूर्वक ऐका. कुठे काही चुकू नये, नाहीतर नंतर पश्चात्ताप होईल. सर्व काही सुरू झाले त्या दिवशी जेव्हा आमच्या गावातील भूतिया विहिरीच्या जागी नवा प्रोजेक्ट आला. गावाचे नाव हरिपूर आहे, जिथे शेतांच्या मध्ये एक जुनी विहीर आहे. लोक म्हणतात की रात्री तिथे भूतं फिरतात, पण सत्य ते हे की ती विहीर वर्षांपूर्वी कोरडी पडली होती. बाबांनी सांगितले की वरून कोणी मोठ्या शहरातील कंपनीचा माणूस आला आहे. नाव आहे राजेश भैया. ते विहीर रिवाईव्ह करण्याची योजना बनवत होते. म्हणजे पाणी काढण्यासाठी नवीन मशीन्स बसवायच्या होत्या. बाबा आमच्या शेतीचे मालक आहेत, म्हणून राजेश भैया म्हणाले, काका, तुमची मुलगी निधीला प्रोजेक्टमध्ये मदत करू द्या. ती शिकलेली आहे, ग्रॅज्युएट आहे, म्हणून अकाउंट्स आणि वर्कर्स हाताळू शकेल. बाबा आनंद झाले. म्हणाले, बेटी जा निधी, ही तुझी जबाबदारी आहे. मी तयार झाले. पहिल्यांदा घराबाहेर काम करण्याची संधी मिळाली. सकाळी लवकर उठले, लाल साडी नेसली, ती जी माझी कंबर हलकीशी गुंडाळते, मागून थोडीशी उघडी दिसते. ब्लाऊज गहिरा गुलाबी, नेकलाईन थोडी डीप. आरशात पाहिले, वाह, माझी छाती उठलेली, जणू कोणते गोड फळ लटकले आहे. केस खुले सोडले, हलकी बिंदी लावली. विचार केला, कामगार बहुतेक गावातील ढोरकी प्रकारचे आहेत. त्यांना तर माझी एक झलक पाहून काम करण्याचा जोश येईल. राजेश भैयांना पहिल्याच दिवशी इम्प्रेस करायचे आहे. साईटवर पोहोचले तर पाहिले, राजेश भैया 30 वर्षांचे असतील. उंच शर्ट पॅन्टमध्ये स्मार्ट दिसत होते. पण त्यांच्यासोबत 2 कामगार होते. एकाचे नाव बलराम, बुटका माणूस, डोळे लालसर, नेहमी हसत असतो. दुसरा शामू, पातळ उंच, पण नजर अशी की जणू माझ्या साडीखाली डोकावतो आहे. राजेश भैयांनी मला पाहिले तर म्हणाले, अरे वा निधीजी, तुम्ही तर कमालीची दिसत आहात. ही साडी तुमच्या अंगावर अशी फेट झाली आहे जणू कोणतं हातमोजं. ने लाजत म्हणाले, भैयाजी, तुम्ही तर शहरी आहात, फ्लर्ट करायला येतं, पण कामावर लक्ष द्या, नाहीतर ही विहीर कधीच भरणार नाही. बलरामने मागून काळी वाजवली. हो दीदी, तुमचं जलवा पाहून तर आमचं काम दुप्पट होईल. तुमच्या कमरेची ती मोहिनी. शामूने मध्येच कापले. बलराम चूप. पण दीदी, जर तुम्ही रोज अशा आलात तर विहिरीचं पाणी आपोआप उफाळून येईल. मी हसत म्हणाले, बघू कोणी आधी उफाळतं, विहीर की तुमच्या कल्पना. चला काम सुरू करूया. पहिला दिवस विहिरीजवळच गेला. आम्ही मीटिंग केली. राजेश भैयांनी प्लॅन सांगितला. विहिरीत नवी पंप मशीन बसवायची आहे, पण आधी तळ तपासावा लागेल. निधी, तू अकाउंट सांभाळ आणि कामगारांना वेळेवर पेमेंट दे. मी नोटबुक काढली, पण जाणून बुजून थोडी वाकले जेणेकरून माझी साडी भसरावी. बलरामची नजर चिकटली. तो म्हणाला, दीदी ही नोटबुक ठीक आहे, पण तुमच्या त्या मऊ रेषा. मी डबल मीनिंगमध्ये उत्तर दिले. बलराम भैया, नोटबुकच्या रेषा सरळ असतात, पण आयुष्याच्या रेषा वाकड्या तिरके असतात. सांभाळा, नाहीतर घसराल. सर्व हसले, पण राजेश भैया गंभीर झाले. चला, उद्यापासून खरे काम सुरू. निधी, तू उद्या सकाळी 7 वाजता ये. दुसऱ्या दिवशी मी आणखी लवकर पोहोचले. आज हिरवी साडी नेसली, अर्ध पारदर्शक दुपट्टा. साईटवर पोहोचले तर कामगार मशीन्स उतरवत होते. शामूने माझा चहा दिला. म्हणाला, दीदी हा चहा गरम आहे, जसं तुमची नजर. प्या, आतपर्यंत ऊब पोहोचेल. मी चहाचा घुटका घेतला. म्हणाले, शामू चहा ठीक आहे, पण जास्त गरम सहन नसेल होत तर. बलरामने विनोद केला. दीदी, आम्ही तर गरमी सहन करायला तयार आहोत. तुम्ही फक्त विहिरीजवळ या, आम्ही खाली उतरू. राजेश भैयांनी प्लॅन बनवला. आज विहिरीत दोरी बांधून बलराम आणि शामू खाली उतरणार, तपासणीसाठी. मी वरून दोरी धरेन. विहीर खोल होती, जवळपास 50 फूट. आम्ही विहिरीच्या काठावर उभे होतो. मी दोरी बलरामला बांधली.
माझी साडी हवेत उडाली. कमरेचा तो भाग दिसला. बलराम म्हणाला, दीदी ही दोरी इतकी घट्ट बांधली की खाली पोहोचतापर्यंत श्वास गुदमरेल. थोडी ढिली करा. मी हसून म्हणाले, ढिलं तर सगळं होऊ शकतं बलराम भैया, पण पकड मजबूत ठेवावी लागते. उतरा. तो खाली उतरला. मग शामूची पाळी आली. उतरताना त्याने माझा हात पकडला. म्हणाला, दीदी तुमचा स्पर्श तर जादू आहे. खाली पोहोचलो की सगळं क्लिअर होईल. मी डबल मीनिंगमध्ये म्हणाले, हो शामू, पण खाली अंधार आहे. काही दिसलं नाही तर वर ओरडू नकोस. दोघे खाली पोहोचले. मी वरून टॉर्च मारत होते. अचानक बलराम ओरडला, दीदी, इथे काहीतरी विचित्र आहे. विहिरीच्या तळाशी जुनी मूर्तीसारखं काहीतरी चमकतंय. शामू म्हणाला, हो दीदी, वाटतं सोने चांदीचा खजिना आहे. तुम्हीही खाली या, सोबत पाहूया. राजेश भैया म्हणाले, निधी, घाबरू नकोस, दोरी तयार आहे. माझं हृदय धडधडू लागलं. ढोरकी कामगारांसोबत खाली, पण कुतूहल होतं. खजिना मिळाला तर गाव बदलेल. मी हिम्मत केली. म्हणाले, ठीक आहे, पण सर्व सावधान रहा. माझी साडी अडकली तर कोण सोडवणार? सर्वांची हसू उडाली. राजेश भैयांनी माझ्या कमरेवर हात ठेवून दोरी बांधली. म्हणाले, निधी, मी धरतो, टेन्शन घेऊ नकोस. त्यांचा हात माझ्या कमरेवर लागला तर वीज कोळवळली, पण मी कंट्रोल केलं. खाली उतरले. अंधार होता, पण टॉर्चच्या प्रकाशात चमक दिसली. खरंच एक जुनी मूर्ती होती. देवीचं रूप, हातात कमळ, आजूबाजूला छोटे छोटे नाणी. बलराम म्हणाला, दीदी हा तर खजिना आहे. आता आपण अमीर. पण शामूने म्हणाला, थांबा, ही तर जुनी पूजेची जागा वाटते. हात लावू नका. तिथेच विहीर हलू लागली. दगड सरकत होते. आम्ही ओरडलो. वरून राजेश भैयांनी दोरी खेचली. कसेबसे वर आलो. श्वास फुलत होता. माझी साडी विहिरीच्या ओलसरपणाने भिजली होती. अंगाला चिकटली. बलरामजी नजर पुन्हा फेरली. म्हणाला, दीदी आता तर तुम्ही पूर्णपणे भिजलेल्या दिसत आहात. मी म्हणाले, हो भैया, पण ओलं राहणं चांगलं नाही. लवकर कोरडं करा, नाहीतर सगळं बर्बाद होईल. त्या दिवसानंतर संध्याकाळपर्यंत आम्ही प्लॅन बनवला. राजेश भैया म्हणाले, ही मूर्ती गावाच्या मंदिरात न्यायला हवी. सरकारी परवानगी घेऊ. निधी, तू अधिकाऱ्यांशी बोल. मी होकार दिला. घरी जाऊन विचार केला, या प्रोजेक्टमध्ये किती कुतूहल आहे. कामगारांची नजर माझ्या अंगावर टिकली आहे. असं वाटते की कधीही काहीही होऊ शकतं. पण राजेश भैया चांगले वाटत होते, सच्चे मदतनीस. पुढचे काही दिवस त्या विहिरीभोवती गेले. आम्ही मूर्ती वर काढली. मेहनत लागली, पण प्रत्येक वेळी काही ना काही ट्विस्ट. एक दिवस दोरी घसरली. मी लटकले. शामूने खालून पकडले. त्याचे हात माझ्या पायांवर लागले. म्हणाला, दीदी मी पकडेन, पडू देणार नाही. मी वरून ओरडले, पकड मजबूत, नाहीतर खाली येऊन बघेन. सर्व हसले. मूर्ती बाहेर काढली. गावकरी जमले. पंडितजी आले. म्हणाले, ही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे. विहीर आता भरेल. पण ढोरकी कामगार कुजबुजत होते. निधी दीदीचा जलवा बघा. मूर्तीही चमकली. हळूहळू प्रोजेक्ट पुढे सरकला. मी रोज साईटवर जाई. कधी निळी साडी, कधी पिवळी. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन. राजेश भैयांसोबत उशिरापर्यंत अकाउंट्स चेक करत असे. एका संध्याकाळी ते म्हणाले, निधी तुझ्या डोळ्यात ती चमक आहे जी हा प्रोजेक्ट यशस्वी करेल. मी म्हणाले, भैया चमक बाहेरून येते, पण आतली खोली महत्वाची आहे. डबल मीनिंग, पण क्लीन. बलराम आणि शामू आता माझ्या मागे जास्त लागू लागले. एक दिवस लंच टाईमला बलराम म्हणाला, दीदी तुमच्यासोबत जेवणाचा मजा दुप्पट होतो. तुमचं ते मोहक? शामू म्हणाला, हो, गोड बोलणंही कमाल आहे. मी हसत टाळलं. जेवण गोड आहे की तुमच्या बोलण्यास सांगा. मग आला तो दिवस जेव्हा सगळ्यात मोठा ट्विस्ट झाला. आम्ही विहिरीत पंप बसवत होतो. मशीन सुरू केली तर पाणी उफाळू लागलं, पण काळं, घाणेरडं पाणी. गावात आनंदाची लाट होती, पण समस्या होती. राजेश भैया म्हणाले, स्वच्छता करावी लागेल. निधी, तू मदत कर. आम्ही सर्व सूट घालून खाली उतरलो. माझा सूट घट्ट होता. अंगावर हायलाइट होत होतं. पाणी स्वच्छ करताना तासनतास लागले. बलराम जवळ आला. म्हणाला, दीदी हे पाणी स्वच्छ होत आहे जसं तुमची त्वचा. मी ढकलून दिलं. पाणी स्वच्छ करा, बाकी नंतर बघू. कुतूहल वाढत गेलं. वाटत होतं काहीतरी होणार आहे. एका रात्री उशिरा मीटिंग झाली साईटवर. फक्त आम्ही चौघे. राजेश भैया म्हणाले, निधी, उद्या सरकारी अधिकारी येत आहेत. त्यांना इम्प्रेस करायचं आहे. बलरामने दारूची बाटली काढली. सेलिब्रेट करूया. मी मनाई केली, पण शामूने जबरदस्ती ग्लास दिला. थोडं प्याले. नशा चढली. सर्वांच्या बोलण्यात डबल मीनिंग होऊ लागल्या. बलराम म्हणाला,
दीदी तुमचं अंग या साडीत आग लावत आहे. शामू म्हणाला, हो, हात लावावासा वाटतो. राजेश भैया शांत होते. माझं हृदय जोरात धडधडलं. आता काय होईल? कुतूहल शिगेला पोहोचलं. पण तिथेच बाहेर गावचे सरपंच आले. काय चाललंय इथे? सर्व घाबरले. सरपंचांनी फटकारलं. आम्ही सर्व लाजलो. पण दुसऱ्या दिवशी अधिकारी आले. मूर्ती दाखवली. विहिरीचं पाणी तपासलं. सरकारी मदत मिळाली. प्रोजेक्ट हिट झाला. गावात पाणी आलं. पिकं बहरली. पण खरा ट्विस्ट आता आला. 1 महिन्यानंतर इनॉग्रेशन होतं. सर्व जमले. राजेश भैया स्टेजवर म्हणाले, ही सफलता निधीची आहे. ती माझी बहीण आहे. शिक्षणाच्या दिवसांपासून मी तिलाच या प्रोजेक्टसाठी निवडलं, कारण ती इंजिनियर आहे. ग्रॅज्युएट नव्हे, एमटेक. सर्व स्तब्ध झाले. मी राजेश भैयांना भाऊ मानलं होतं, पण सर्वांना काहीतरी वेगळंच वाटलं. बलराम आणि शामूचे तोंड